Namaskar, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण आज पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्यासाठी जे टॉपिक आहेत त्यातला वचन हा टॉपिक घेणार आहोत. प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन पाचवीची जी असते ना त्याचा आपण आज वचन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. आता वचन म्हणजे काय तर एक बोट, तीन बोटे, एक बोट, तीन बोटे, पाच बोटे, एक बोट. एक जे एक असतं त्याच्यानंतर आपण ते अनेक दाखवतो. हे ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं त्याला ते नामाचं वचन असं म्हणतो आपण. म्हणजे कसं, बोट हे नाम आहे. एक बोट, बोट म्हटलं की आपल्याला एकच बोट कळतं. कसं होतं, एकच बोट समजतं. बोटे म्हटले की एकापेक्षा जास्त आहेत हे आपल्याला समजतं. एक बोट म्हणजे एक वचन, एक वचन, एक बोट एक वचन. तीन बोटे, बोटे हे वचन अनेक वचन झालं कारण एकापेक्षा जास्त आहे. एक बोट अनेक बोटे. तर वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून समजतं त्याला नामाचं वचन असं म्हणतात. म्हणजे कसं, आत्ता आपण कसं बघितलं, एक बोट ज्यावरून कळलं आपल्याला. कशावरून कळलं बोट एकच आहे तर ते एक बोट, बोट एवढंच सांगितलं. तर तिथं या नामाच्या रूपामध्ये काय कळतं आपल्याला तर एक वचन आहे. बोटे, टे झालं की काय होतं, नाम अनेक आहेत. नाम अनेक वचनी आहे. त्याच्यामध्ये एक वचन नाही, एक नाही, ते अनेक आहेत. हे कशावरून कळलं आपल्याला, बोटे. बोटे हे रूप कसं झालं, अनेक वचनाचं. तर आपण अजूनही बघूया. रस्ता, आपण रस्ता बघतो. रस्ता हे नाम आहे. रस्ता बघितला, एक रस्ता बघितला. एक कंसामध्ये ठेवा, रस्ता बघितला. रस्ते बघितले, कंसामध्ये अनेक रस्ते बघितले. मग एक वचन अनेक वचन. एक रस्ता एक वचन, अनेक रस्ते अनेक वचन. अनेक जर असेल तर त्याला अनेक वचन म्हणायचं, एक असेल तर एक वचन म्हणायचं. वचन सोपं आहे. तर नामाचं वचन ज्या रूपावरून आपल्याला कळतं ते त्याचं वचन असं आपण समजतो. आता पुढे बघूया. एक पाटी किंवा एक पुस्तक घ्या. एक पुस्तक, हे एक पुस्तक आहे. हे एक पुस्तक आहे. एक पुस्तक एक वचन. दोन पुस्तके, अनेक पुस्तके, अनेक पुस्तके. एकापेक्षा जास्त असलं की ते अनेक झालं ना. अनेक पुस्तके, पुस्तके झालं तिथे. कसं झालं, एक पुस्तक अनेक पुस्तके. एक वचन, पुस्तकाचं एक पुस्तक एक वचन, अनेक पुस्तके अनेक वचन. आता वचन हे असं बदलत जातं. ज्या नामातून एकाच वस्तूचा आपल्याला एकच वस्तू आहे असं जिथून समजतं ते नाम एकवचनी. म्हणजे आता बघितलं ना आपण, एक पुस्तक, एक पुस्तक, क आलं त्यामुळं काय झालं, आपल्याला एकच पुस्तक आहे असा बोध झाला किंवा असं समजलं. आपल्याला काय समजलं, एकच पुस्तक आहे. आणि मग काय होतं, पुस्तके. ज्या वेळेला पुस्तके होतं, पुस्तकचं पुस्तके ज्या वेळेला त्याला मात्रा येते त्यावेळेला पुस्तके अनेक आहेत. मेनी बुक्स, देर आर मेनी बुक्स. मेनी तिथं आपल्याला अनेक आहेत हे समजतं. तर पुढे बघूया. झाड, एक झाड,
अनेक झाडे. एक झाड, अनेक झाडे. अनेक झाडे जिथे समजतं त्याला अनेक वचन म्हणतो. आता आपण बघितलं एक वचन एक झाड, अनेक झाडे, एक झाड एक वचन, अनेक झाडे अनेक वचन. आता वचन हे जे आहे ना हे फक्त नामाचं होतं आणि त्याप्रमाणे बघा काही नामांची एक वचनी व अनेक रूपे सारखीच असतात. तुम्हाला लक्षात येईल का बघा बरं. पक्षी, एक पक्षी, ह्याच्यात काय झालं एकच पक्षी असं समजतं. पण समजा तुम्हाला सांगितलं पक्षी याचं हे एक वचन आहे का अनेक वचन आहे, तर पक्षीचं अनेक वचन सुद्धा पक्षीच होतं. त्यामुळं तुम्हाला जर सांगितलं पक्षीचं अनेक वचन लिहा तर काय लिहायचं. पक्षी. एक पक्षी, अनेक पक्षी. पक्षे, पक्ष्या असं काही होत नाही त्याचं, तर पक्षीच होतं. तर त्यामुळं काय लिहायचं. पक्षीचं अनेक वचन लिहा म्हटलं आपण काय लिहायचं पक्षी. प्राणी, एक प्राणी, अनेक प्राणीच होतं. तर काय हे सगळं आपल्याला आपण जेव्हा जास्ती वाचतो ना त्यावेळेला ह्या लक्षात या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागतात. काय होतं आपण कसं ओळखायचं नाम एकवचनी आहे का अनेक वचनी आहे. तर आपण काय करायचं. पुस्तक, पुस्तक म्हटलं की अनेक पुस्तक होत नाही, तर तिथे मागं आपण एक असं लावलं. एक पुस्तक. हां बरोबर आहे. एक पुस्तक म्हणजे हे काय आहे एक वचनी. पुस्तके असं सांगितलं याचं वचन ओळखा. कसं करायचं. अनेक पुस्तके, दोन पुस्तके, पाच पुस्तके, एकापेक्षा जास्ती. तिथे आकडा जर समजा आपण मनात आणला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की हे एक वचन आहे का अनेक वचन आहे. आता मोर बघूया. मोर, एक मोर, मोर एकच आहे. तिथं आपल्याला अनेक वचन लिहायचं तर काय लिहायचं. एक मोर, अनेक मोरच होतं. मोरे, मोर, मोर, मोऱ्या असं काही होत नाही. काय होतं. एक मोर, अनेक मोर, एक मोर, अनेक मोर. पण पुस्तकाचं कसं होतं. पुस्तक, एक पुस्तक, अनेक पुस्तके, एक पुस्तक, अनेक पुस्तके. आता काही वेळेला आपल्याला काय होतं कन्फ्युजन करायचा प्रयत्न होतो. काय होतं कन्फ्युजन. आपण काय करतो वडील माणसांना जे मोठे असतात त्यांना आपण हाक कशी मारतो. अहो आजोबा, ते आजोबा. इथे अनेक आजोबा आहेत का नाही, तर इथे एकच आजोबा आहे. आपण त्यांना आदरार्थी विथ रिस्पेक्ट त्यांना आपण अहो आजोबा, ते आजोबा. ते अनेक नाही आहेत तर ते आजोबा एकच आहे. इथे काय आहे कन्फ्युजन व्हायची शक्यता असते. तर त्यावेळेला आपण काय विचार करायचा. आजोबांच्या मागे आपण एक लिहायचं का दोन लिहायचं का अनेक लिहायचं. काय लिहायचं तिथे तर एकच आजोबा. आपले एकच आजोबा असतात ना तर त्यांना एकच लिहायचं. तुमचे टीचर बघा बरं. टीचरना आपण काय म्हणतो. टीचर या, टीचर बसा, ते आमचे टीचर आहेत. आहेत इथे काय होतं आपल्याला काय वाटतं आहेत असं म्हटलं तर काय होईल ह्याचा अर्थ काय होईल. आपल्याला काय मनात येईल ह्याच्या या बाबतीत. तर तिथे एक टीचर नाहीत तर अनेक टीचर आहेत. तर इथं काय आपण करतो आपण त्यांना रिस्पेक्ट देतो. जेव्हा रिस्पेक्ट देतो त्यावेळेला आपण आदरार्थी बोलतो. विथ रिस्पेक्ट वी टॉक विथ देम. तर काय होतं आपलं अहो आजोबा, अहो टीचर, अहो शिक्षक. तर इथे काय होतं आपण रिस्पेक्टनी बोलल्या कारणानं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर काय तर इथे अनेक आहेत का तर त्या ठिकाणी आपण काय विचार करायचा. ते एकच आहेत. टीचर एकच आहेत. तर त्या ठिकाणी आपण लक्षात काय घ्यायचं तर टीचर एक आहेत. एक असतील तर एक वचन लिहायचं, अनेक असतील तर अनेक वचन लिहायचं.
आता तुम्हाला मी विचारते, आंबा. आंबा हा शब्द आहे. तर आंबा ह्या शब्दामध्ये किती दिसतात आंबे, किती लक्षात येतात, तुमच्या मनात किती येतात? आंबा एक. आंबा किती आहे? आंबा इथे एकच. पण तिथे ढीग असेल आंब्याचा इतका मोठा, तर तिथे काय म्हणू आपण? आंबे, मँगोज. आपण इंग्लिशमध्ये मँगोज ES लावतो ना, S किंवा ES लावतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की तिथे प्लुरल आहे, अनेक आहेत. प्लुरल आणि सिंग्युलर हे आपण आत्ता बघतो. तुमच्या लक्षात आलंच असेल, सिंग्युलर कशाला म्हणायचं, प्लुरल कशाला म्हणायचं. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल अनेक वचन. आंबा, आंबे, अनेक वचन. आंबा, आंबे. अजून बघूया, डबा, डबे. एक डबा. डबा म्हटलं की किती समजतं आपल्याला? टिफिन बॉक्स. टिफिन बॉक्स. बॉक्स एकच आहे. बॉक्सेस म्हटलं की आपल्याला काय कळतं? देर आर मेनी बॉक्सेस. तसं काय होतं? एक डबा, अनेक डबे, अनेक वचन. डब्याचं काय? डबे. तर काय करायचं? आपण आधी एक आहे का अनेक आहे हे मागं अक्षर लावून बघायचं, शब्द लावून बघायचा की एक आहे, एक आंबा, एक डबा, एक पुडा, एक बॉक्स, एक पेटी, एक पेटी, अनेक पेट्या. असं त्याच्या मागे एक किंवा अनेक जर तुम्ही लावून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक आहे का अनेक आहे. पैसा, एक पैसा, एक पैसा. तर काय होईल पैशाचं? पैसे. पैसे किती काय होईल? पैसा, पैसे. सामना. सामना म्हणजे टुर्नामेंट्स. एक सामना. किती टुर्नामेंट्स घेतले तुम्ही? किती टुर्नामेंट्समध्ये भाग घेतला? आता टुर्नामेंट्स म्हटलं की आपल्याला काय लक्षात येतं? देर आर मेनी टुर्नामेंट्स. तर आपण काय म्हणतो? सामना एक, वन टुर्नामेंट. सामना एक. आणि सामने. सामने किती? अनेक सामने, अनेक टुर्नामेंट्स. तर तिथे काय होईल? तुमच्या लक्षात येईल की अनेक वचन झालं की त्याच्यामध्ये कसे बदल होतात आणि ते बदल लक्षात घेऊन आपण मागं एक किंवा अनेक असा शब्द जर लावून बघितला तर आपल्याला लक्षात येईल की ते एक आहे का अनेक आहे. आपण स्वयंपाकघरामध्ये बघतो कांदा. कांदा. कांदा, एक कांदा. आणि किती इतके कांदे असतील तर कांदे. एक कांदा, एक वचन. कांद्याचं कांदे, अनेक वचन. कांदे, अनेक वचन. एक पुस्तक, अनेक पुस्तके. एक डबा, अनेक डबे. राजा, एक राजा, अनेक राजे. एक राजा, अनेक राजे. आता अजूनही काय बघूया. गादी. काही वेळेला काय होतं, त्याच्या पुढे या लागतं. गादी, गाद्या. गाडी, गाड्या. एक गाडी, अनेक गाड्या. आता इथे या लागलं तर आपण तिथे लक्षात ठेवायचं की गाडीचं अनेक वचन काय होतं? गाड्या. बरं तुम्हाला सांगितलं गाड्याचं वचन बदला. गाड्याचं, गाड्या ह्या शब्दाचं वचन बदला. तर काय लिहिणार? गाडी. वचन बदलायचं आहे फक्त. अनेक वचनाचं एक वचन करायचं, एक वचनाचं अनेक वचन करायचं. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की वचन बदला म्हणजे काय करायचं. तर त्याचं वचन एक आहे का अनेक आहे हे लक्षात घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. आता काय होतं, काही वेळेला तसंच राहतं. जे रूप एकवचनी असतं ना त्याचं रूप पुढे अनेक वचन जरी केलं तरी तेच राहतं. कसं? उदाहरणार्थ सांगते. एक भाऊ. एक भाऊ, युअर ब्रदर. आपण इंग्लिशमध्ये काय करतो? ब्रदर्स. काय करतो? ब्रदर्स. तर मराठीमध्ये तसं नाही. एक भाऊ, अनेक भाऊ. तसंच फ्रेंड्स. आपण काय करतो? फ्रेंड्सचं सिंग्युलर काय करतो?
फ्रेंड, मित्र. तर मित्र, अनेक मित्र असतील तुमचे, फ्रेंड्स कितीतरी असतील तरी सुद्धा हे माझे मित्र आज माझ्या पार्टीला आले. मित्रच राहतं, माझे मित्र. अनेक मित्र असलं तरी ते मित्र असंच राहतं, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. अजून एक उदाहरण सांगते. शेतकरी, फार्मर. देर आर मेनी फार्मर्स. आता फार्मर्स एस म्हणतो आपण पुढे. अनेक जर असतील फार्मर्स तर पुढे आपण एस लावतो, म्हणजे त्याचं प्लुरल होतं. पण मराठीमध्ये शेतकरी एक आणि अनेक शेतकरीच, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. एक शेतकरी, अनेक शेतकरी. एक वचन शेतकरी, अनेक वचन शेतकरीच. पुढे काही बदल होणार नाही, शेतकरी असंच राहतं. आता अजून बघूया आपण. एक हात. हात एक, हा माझा एक हात आहे. एक हात, एक वचन काय आहे? हात. आणि अनेक वचन काय आहे? दोन हातच. तिथे हातामध्ये काही फरक होत नाही. तर आपण जर प्लुरल विचारलं तर काय म्हणायचं? हात. प्लुरल विचारलं तरी हात राहतं, आणि प्लुरल सिंग्युलर विचारलं प्लुरलचं तरी ते हातच राहतं. पाय. पाय काय आहे? एक पाय आणि दोन पायच. तिथे पाये, पाया असं दुसरं त्याचं रूप काही होत नाही. तर काय होतं? पाय. एक हात, एक पाय. पण डोळ्याचं काय होतं? एक डोळा. एक डोळा, दोन डोळे. दोन डोळे. एक डोळा एक वचन, अनेक डोळे प्लुरल अनेक वचन. डोळे अनेक वचन. अजून एक बघूया. शाळा. शाळा एक शाळा. तुमची शाळा एक शाळा. पण शाळा अनेक शाळांमधून मुलं आली एकाच ठिकाणी ट्रिपला. तर काय? शाळा. अनेक शाळा, एक शाळा. शाळाचं प्लुरल शाळा राहतं आणि शाळाचं सिंग्युलर शाळाच होतं. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तर तुम्हाला एक वचन आणि अनेक वचन ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा, आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जरूर करा. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.